ॐ पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतमातरम्। सरस्वति नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणि विद्यारम्भं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। येनाक्षरसमाम्नायम् अधिगम्य महेश्वरात् कृत्स्नं व्याकरणं प्रोक्तं तस्मै पाणिनये नमः। येन धौता गिरः पुंसां विमलैः शब्दवारिभिः तमश्चाज्ञानजं भिन्नं तस्मै पाणिनये नमः। 27व्या पाठातील वाक्य आपण आज सोडवणार आहोत. तत्पूर्वम दुह नावाचा धातू आहे द्वितीय गणातील. थोडासा वेगळा चालतो, त्याची काही वाक्य आपल्याला लिहायची आहेत. धातू हा उभयपदी आहे, म्हणजे दोग्धी पण होईल दुग्धे पण होईल. म्हणजे आत्मनेपद सुद्धा आणि परस्मैपद सुद्धा. धातू द्विकर्मक आहे, म्हणजे दोन दोन कर्म शक्य होणार आहेत. कसे ते आपण पाहू. जेव्हा आपण द्विकर्मक धातूंची यादी पाहिली होती त्यामध्ये हा धातू होता. ठीक आहे. तर फक्त 5 लकारांमध्ये आपल्याला पाहायचं आहे. दोग्धी दुग्ध दुष्यंती. एकच पाहूया आपण दोन्ही. दोग्धी दुग्ध दुहंती. धोक्षी दुग्ध दुग्ध. दोह्मी दुह्वह दुह्मह. बघा आता कोणाला वाटेल हे दुग्ध म्हणजे काय आहे, दूध आहे. पण दूध हा जो शब्द आहे दुग्धम नपुंसकलिंग आहे, त्याच्यामुळे तो पुल्लिंगात असण्याचा संबंध नाही. दोग्धी. ओके. पुढे लृट लकार. धोक्षती धोक्षतः धोक्षंती. धोक्षसी धोक्षथः धोक्षथ. धोक्ष्यामि धोक्ष्यावः धोक्ष्यामः. नंतर लोट लकार. दोग्धू दुग्धाम दुहंतु. दुग्धी दुग्धम दुग्ध. दोहानी दोहाव दोहाम. लंग लकार. अधोक अधोक अदुग्धाम अदुहन. अधोक अदुग्धम अदुग्ध. अदोहम अदुह्व अदुह्म. पुढे विद्रिंग लकार. दुष्यात दुष्याताम दुष्युः. दुह्याः दुह्यातम दुह्यात. दुह्याम दुह्याव दुह्याम. नंतर झाले एवढेच. आता आपण पटापट वाक्य बघूया. ते फक्त आपल्याला एकदा रिवाइज करायचं होतं. वाक्य आपण पाहत असताना जर कुठे अडलं तर आपण त्याचा आधार घेणार आहोत. इदानीं वाक्यानि. प्रथमः प्रथमं वाक्यम. फर्स्ट सेंटेन्स. बघा. ते यस, तेरे द्वारा पाठ पढ़ा जाता है. तुझ्या द्वारे धड्याचा अभ्यास केला जातो. तुझ्या द्वारे. त्वया. पाठः कर्म इथं सगळ्यांच्या वरती लिहूनच टाकतो एकदा. 1 2 1 च काय होणार 3 1 1. म्हणजे कर्म येते. पाठम काय होणार पाठः पठ्यते. त्वया पाठः पठ्यते. पण सर या ठिकाणी त्वया आहे, त्याचं काय घेणं देणं आहे का आपल्याशी? नाही. कर्माचंच घेणं देणं आपल्याला आहे. ज्यावेळी आपण वाक्य बनवतो त्यावेळी कर्मालाच आपण काय लक्ष ठेवायचं आहे. तेरे द्वारा लेख लिखे जाते हैं. तेरे द्वारा. त्वया तुझ्याद्वारे लेख
लिहिले जातात. लेख अनेक आहेत बघा. तुझ्याद्वारा लेख लिखे जाते है. लिखा एक जर असतं तर लेख लिखा जाता है. लिखे म्हटलं म्हणजे अनेक आहेत. त्वया लिख अ, लेखाः लिख्यन्ते. बघा नाही कळलं विचारायचंय. इथे लिख्यन्ते का लेखा हा असल्यामुळे काय झालं लिख्यन्ते. सिंपल मी जरी सिंपल म्हटलं तरी तुम्हाला अवघड वाटलं तर विचारायचंय. देन गोपाल के द्वारा दूध दुहा जाता है. गोपाळच्या द्वारे काय दूध काढल्या जातं. मग गोपाल रामेन गोपालेन दूध शब्द आहे दुग्धम आणि मूळ हम्म. धातू आहे दुह. मूळ धातूला लागणार य. दुह्यते दुग्धम एक असल्यामुळे दुह्यते. गोपालेन दुग्धम दुह्यते. गोपाळद्वारा काय दूध काढल्या जातं. ओके दो म्हणजे काय दूध काढणे दोहन करणे मराठीमध्ये. दोहन दोहन करणे. चौथं राजा के द्वारा नगर की रक्षा की जाती है. राजासाठी शब्द आहे नृप. नृपेन नगरम एकवचन नगरम द्विवचन नगरम म्हणून या ठिकाणी जरी नगरम असलं तरी प्रथमा विभक्ती एकवचन नाही बरं काय. प्रथमा विभक्ती नगरम द्वितीया नगरम. मग इथं नगरम लिहिलं ही प्रथम आहे का द्वितीय आहे. तुम्ही असं नाही म्हणू शकत दोन्ही नगरमच आहे. ही नगरम आहे पण प्रथमा का तर कर्म. नृपेण नगरम रक्ष मूळ धातू ते य रक्षते. आणि सेवते. नृपेण नगरम रक्षते. 5 शिष्य के द्वारा भार ले जाया जाता है. शिष्य के द्वारा शिष्य विद्यार्थ्याच्या द्वारे भार मराठीत भारच भार नेल्या जातो. ठीक आहे. शिष्येण 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 भारम. भारः पुल्लिंग शब्द आहे भार. यांनी या पाठामध्ये दिलेला आहे. या पाठात का मागच्या पाठात दिलेलं आहे. बरोबर चाललंय ना आपलं. येस. भारह शब्द आहे कुठे गेला भार शब्द गेला होता एवढ्यात. भारह नियते नेल्या जातो. शिष्याच्या द्वारे भार नेल्या जातो. पुढचं वाक्य बघा. मेरे तेरे और राम के द्वारा दान दिया जाता है. पहिलं एवढं वाक्य लिहूया. मेरे माझ्याद्वारे मया. तुझ्याद्वारे त्वया. रामाच्या द्वारे रामेण च दानम. आणि दा धातू शेवटी आ असल्यामुळे त्या आचं काय होतं ई. मग या ठिकाणी राम असू द्या तू असू द्या मी असू द्या क्रियापद कशानुसार होणार कर्मानुसार. ते आपल्याला चुकवायचं नाही. कर्म. उपदेश वाक्य संपलेलं नाही मोठं वाक्य. जल पिया जाता है. जलम पाच काय होणार पिबा पिब पियते. पाच पिय. ईच आच ई होतं ना. नियम पाहिला आपण आच ई. होय. दा दियते पा पियते मा पिय मियते. लक्षात ठेवते आता नियते. त्याची गरज आहे. पुस्तक रखी जाती है. पुस्तके. पुस्तकम ठेवण्यासाठी काय पाहिलं होतं आपण धा. सर अनेक वचनी आहेत ना पुस्तक. पुस्तक अनेक पुस्तके आहेत. पुस्तके अनेक दिले. पुस्तके रखी जाती ओके है. सो पुस्तकानि धीयन्ते. ओके. वस्त्र नापा जाता है. वस्त्रम वस्त्रम. मीयते. गाणे गाये जाते हैं. गाणे गाय गीतानी. बोला गाचं काय होणार गीयन्ते कारण की गीत अनेक आहेत. नगरम नगर में रहा जाता है. नगर में तर नगरे
स्था स्थीयते. बघा सगळे एकासारखेच त्यांनी एकत्र दिले, ही ब्युटी आहे या पुस्तकाची. घर छोडा जाता है. गृहम सोडण्यासाठी काय केलं आपल्याला? अ, 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 अवसियते. अव ते नष्ट होणे. सोडण्यासाठी नाही गेलं एखादं, गेलं होतं एखादं. त्याग करणं. हम्म, छोडणं सर आहे ना, हा आहे हा. कुठे गेलंय ते? हा हा. हा ही येते. हा तेच तर बोललो. गृहम हीयते. थँक्यू. पुढे हम्म. पाप नष्ट किया जाता है. जाता है, जाते हैं पापानी. पापानी नष्ट करण्यासाठी दोन आहे आपल्याकडे आता. अव सियते आणि काय? हम्म. अ, अजून एक आहे ना, शप्य ते ते राहू दे, ते नको. शीर्यते पण म्हणू शकतो आपण. हे सगळे आचे धातू आहेत म्हणून तोच धातू आपण घेऊया. च पाहिजे तिथे लिहा. पापा आणि अवश्य इथे नाही लिहिलं तर चालेल. आजच्या आपण आधीच लिहिलेलं आहे. और पाप नष्ट किए जाते हैं इथं दिला तरी चालेल. च शेवटी द्यायचा असतो. इथं दिला तरी पण चालेल. ठीक आहे, आपण एकदम शेवटी देतो मध्ये देऊया. मेरे द्वारा खाना. आता इकडे आलेले आहेत. काय आलेलं आहे? आता इकडे आलेले आहेत काय? बोला. मी आहे ना. हा मी आला पण अहो. नुसतं ते नाही आलं आता. त्यांनी काय काढले? खाना खाया जाए. म्हणजे ते काय कशामध्ये गेलेत? आज्ञा, हा विनंती. आज्ञामध्ये गेलेले आहेत. आज्ञार्थ कर्मणी. मग विधिलिंग. कर्मणी कर्तरी लोट याचं काय होणार? बोला. कर्मणी लोट. कर्मणी लोट. हा कर्तरी लोट याचं कर्मणी लोट होणार. मी ते ओपन करतो म्हणजे पटापट आपल्याला लिहायला होईल. तुम्ही पाहिजे तर एका पानावरती ते सगळे लिहून काढायचे आहेत. हम्म. चला, काय वाक्य आहे? मेरे द्वारा खाना खाया जाए. माझ्याद्वारे जेवण खाल्लं पाहिजे. पाहिजे. ओके. मया खाना भोजनम आणि से अ, खाद्यताम. बघा सेवताम होतं, मग खाद्यताम. खाद्यताम. हे खाद्यताम का आलं? खाद्येत का नाही आलं? कारण की खाद्य ते का नाही आलं? कारण की हे कर्तरी लट मध्ये वाक्य नाही. हे वाक्य कर्तरी लोट मध्ये आहे. मग कर्तरी लोट हा जेव्हा आपण कर्मणी करतो तेव्हा कर्मणी लोट मध्येच करावा लागतो. आणि लोट कसा चालतो? सेवताम सेवेताम सेवंता. म्हणून मया भोजनम खाद्यताम. उपदेश कहा जाए. उपदेशम त्यांनी दिलेला तोच धातू वापरायचा आहे. उद्गीर्यताम. बघा उदगीर. नाही कळलं विचारा. उद्गीर्यताम कारण की दीर्घ रूचा त्यांनी काय सांगितलंय? ईर होतो. इर दीर्घ इर होत. हा दीर्घ ईचा दीर्घ रूचा ईर होतो. पुढे इर. देन अध्ययन पूर्ण किया जाए. अध्ययनम पूर्ण किया जाए. पूर्य पूर्यताम किया जाए. तेरा तैरा जाए. तीर्यताम. तीर्यताम. नंतर कन्या छाटी जाए. छाटी जाए म्हणजे वेगळं करणं. कन्या छाटी जाए. काय छाटी जायसाठी आपल्याकडे? काटना छाटण्यासाठी गेले वृ. तर वृ. वृ. प्रियते. कारण की रस्व रु असल्यानंतर काय त्याला री होणार. र आणि ई. री म्हणून हम्म. व्र मधल्या वृला काय झालं? व्री झालं. वृ. अं,
च ते म्हणा, पुढे म्हणा, काय हरकत नाही. नाही समजलं विचारा. उसके द्वारा कार्य किया जाये. त्याच्या द्वारे कार्य कार्य झालं, केल्या गेलं पाहिजे. तेन कार्यम. आता क्रूचं काय होतं? क्रियते. आता त्या प्रकारची धातू त्यांनी आणायला सुरुवात केली. वस्त्र हरण किए जाये. बापरे. वस्त्रम ह्रियते. रु ह्रियते. कृ क्रियते. किया जाये. सगळीकडे जाये म्हणजे क्रियताम. किया जाता हे म्हटलं असतं तर आपण काय क्रियते हियते म्हटलं असतं, पण हे सगळे काय लोट लकार आहे मध्ये, त्याच्यामुळे आपल्याला त्यांना पण लोट मध्ये करावं लागतं. हम्म. पुढे वचन कहा और जाये. कुछ? वचनम उच्यते. काय होतं? वद्यते उच्यते. वच बघा बरं. वचन कहा जाए. हा, बोलण्यासाठी काय गेलं आपल्याला या पाठामध्ये? गेले ना. एक मिनिट. हम्म. बोलना. गसर दीर्घ गृह आहे. दीर्घगृह ह्यांनी कुठलं वापरायला दी सांगितलंय? नाही. नाही. कथ्यते घेऊया आपण वचन, कारण की कथ्यतेचा पण एक त्यांनी नियम सांगितलेला आहे, म्हणून आपण कथ्य घेऊया. गीर येते आपण आधीच वापरलेलं आहे, त्याच्यामुळे नको परत. च च- च- नाईन. काय? तेरे द्वारा वस्त्र धारण किया गया. आता ते आलेले आहेत कुठं? हो. कर्तरी भूतकाळात. मग आपण तेव्हा जे बदलणार ते कसं असलं पाहिजे? कर्मणी भूतकाळात. ठीक आहे. कर्मणी भूतकाळाचे इथे धातू लिहितो मी एकदा, म्हणजे तुम्हाला बनवायला बरं पडेल. असेवत, असेवेताम, असेवंत. हे लक्षात ठेवा. हा. बघा. मग आता तेरे द्वारा वस्त्र धारण किए. वस्त्र धारण ये किया गया, एकच वस्त्र आहे. तेरे द्वारा, त्वया, त्वया वस्त्रम धारण करणे धीयते. आणि मग इथं अ बघा, कळते ये- का? नवीन आहे हे. अधीयत. थांबतो जरा एक मिनिट, हा स्पीड मध्ये चाललंय. त्वया वस्त्रम अधीयत. या ठिकाणी धीयताम पण होणार नाही, धीयते पण होणार नाही. का? कारण की मूळ वाक्य हे काय आहे? पास्ट टेन्स, भूतकाळातलं आहे. म्हणून कर्मणी प्रयोग करताना सुद्धा आपण भूतकाळाच्या टेबलमध्ये जाऊन वाक्य घेणार. मग भूतकाळात कसं वाक्य होतं? सेवचं होतं असेवत. मग ध्रुवचं काय होणार? ध्रुवच आहे ना. हा, मग हो. धाचं काय होणार? अधीयत. हम्म. नाही कळलंय? विचारा. धारण के पाठ पूछा गया. पाठ पाठ प्रच्छ. पृच्छ. पृच्छ. आता इथं गंमत बघा, तुम्हाला मी सांगितलं एकदा बरंच विश्लेषण करून, तो कुठं लागतो? धातू आणि धातू आणि उपसर्गाच्या मध्ये, पण या ठिकाणी उपसर्ग नाहीये. प्रच्छ. मग काय होणार? नाही. पृच्छ्यते. ते सगळं डोक्यात ठेवायला थोडा वेळ जातो. पृच्छ्यते. प्रच्छचं पृच्छ होतं हे आपण पाहिलेलं आहे. हम्म. पुढे आता हा मूळ धातू नाहीये, मग काय होणार? हा. अपृच्छ. अपृच्छ्यत. हा. देन शत्रु जीता गया. कुठे? शत्रु जीता गया. मग शत्रू जीयते, कारण की जे रस्व ई असं जी. त्यांचं काय होतं? दीर्घ ई होतं. हा. अ अ येईल ना सर. अजीयते. आ, काय अजीयत. मी असं करतोय? अजीयत. हम्म. नंतर गुरु की स्तुती की गई. गुरुची जरी असलं तरी गुरु या ठिकाणी स्तुतीचं
कर्म आहे. गुरुहू अ गाचं काय होत, गाईचं काय होतं? गाय गीयते. अ गीयते. गीयत. बघा, गुरुहू अ ओ स्तू धातू आहे ना आपल्याकडे. हाँ सर. हा, स्तूयते. दीर्घ उ आपण काल पाहिलं होतं. स्तूयते. ईच दीर्घ ई मध्ये होतं. ईच दीर्घ ई, ऊच दीर्घ उ. गुरुहू स्तूयते. देन समुद्र मथा गया. समुद्र मथ्यते. मग इथल्या न चा काय होतो? लोप होतो, तुमच्या लक्षात आहे है तो ना? मंथ हम्म. मथ्यते. बंध बध्यते. हे नियम थोडे थोडे पद्धत. पाहत असताना हे बघा. प्रातः काल हवन किया गया. प्रातः काले. प्रातः काले अहुयत. फूल चुने गए. एक नाहीये, अनेक आहेत. पुष्पानी आणि चुने गए. चीयते. रस्वच चीयते बरोबर. बघा बघा एकदा तुम्ही पण. चीयते. मा आहे ना असं. चु वेगळे काढणे. मो- अच्छा. चुन्ना वृ धावतोय वृ. व्रियते. तरीच तुमचा आवाज आला नाही. हम्म. व्रियते. आणि या ठिकाणी हम्म. व्रियंत. अव्रियंत. बघा, अप्रिय. कारण की चुने गए. भोजन खाया गया. बलराम दादा कळतंय का? का स्पीड होतोय? हाँ सर. हा, नहीं भोजनम नहीं नहीं. खाया गया. अ ओ खा खाण्यासाठी काही गेले आपल्याला याच्यात? खादत. नाही. नहीं. अखादत. हम्म. ईश्वर का चिंतन किया गया. ईश्वर ईश्वर. अचिंत्यत. बघा, जो दशमगणाचा धातू असतो त्याच्यामधला आई हाँ. निघून जातो, हे आपण पाहिलं. गुड. तर चिंतन अचिं आणि स्तुती वेगळं आहे. काय म्हणताय? चिंत. चिंतन आणि स्तुती हा, चिंतन आणि स्तुती वेगळे. अच्छा. चिंतनामध्ये स्तुती असेल असं नाही, किंवा स्तुतीमध्ये चिंतन असेल असं नाही. दोन्ही वेगळे आहेत. चिंतन म्हणजे एखाद्या गोष्टीवरती आपण विचार करतो. स्तुती हम्म. म्हणजे एखाद्याचं आपण काय करतो? उदात्तीकरण कौतुक करतो. करतो. उदात्ती गुणगान गातो म्हणजे. हा, गुणगान गातो, हम्म. सोपं. अच्छा. अचिंत्य ईश्वर अचिंत्यत. नंतर गुरु गुरु की और वंदना की की गई. की गई. गुरुहू. आता हा वंद धातू असा आहे ज्याच्यामधल्या न चा लोप होत नाही, आहे का लक्षात? सगळ्या हम्म. मंथ मधला न चा लोप होतो, पण वंद मधला नाही होत, म्हणून वंद्यत. आणि भूतकाळाचं अवंद्यत. सर, बोला ना. ते समुद्र मध्यतेमध्ये पण लागेल ना, का नाही लागणार? हो, लागणार कारण ना. की मला डाऊट. हा ते. हम्म. हम्म. मध्य. अच्छा. 10. भाई के द्वारा चिंतन किया गया. किया जाता है. भाई. आता मग शब्द आहे भ्रा, आहे ना? मूळ शब्द काय? भ्रातृ. मग आता ते तृतीय विभक्ती लक्षात ठेवा, पाहिजे तर इथे लिहितो, कारण की लागणार आहे आपल्याला आता. बघा. अं, भ्रात्रा. भ्रा भ्रात्रा. ठीक आहे, एवढंच लागणार आहे बहुतेक. भाई त्याच्यासारखेच बाकी सगळे आहेत. भ्रात्रा, भ्रातृभ्याम, भ्रातृभी. भ्रातृ. लिहूया चला. भ्रातृभ्याम भ्रातृभी. करेक्ट. एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, कारण की हे लागतं सारखं हे पाठ करण्यासारख्या गोष्टी आहेत. दुह धातू मी तुम्हाला म्हणणार नाही पाठ करा, ठीक आहे, नाही आला तर काय नाही, पण हे जे ऋकारांत शब्द आहेत सारखे लागणार आधीमध्ये, त्याच्यामुळे पाठ असायला पाहिजेत. 10. भाई के द्वारा चिंतन किया गया. सो भ्रा, भ्रात्रा,
अचिन्त्यत. भ्रात्रा अचिन्त्यत. देन हरि का भजन किया गया. हरि ही भ अभजत. करेक्ट. भज धातू हम्म. सेवा करणे. इथं काय दिलेलं आहे? हा, भजन करणे, सेवा करणे, दोन्ही पण अर्थ तुम्हाला 12व्या अध्यायात पण सांगितलेले आहेत. दुर्जन को शाप दिया गया. दुर्जन दुर्जन शापसाठी काय शप धातू आहे. शप्यत. आणि भूतकाळाचा अशप्यत. बघा. सर इथे हरि अभजत येईल का किया जाता है तर भजते हो. येईल ना. सगळे प्रेझेंट टेन्स येते. चिंत्यते. भज सेवते. भज्यते. जते शक्यते. शप्यते. क्षम्यताम. सगळे प्रेझेंट टेन्स आहेत. देन दुर्जन को शाप दिया जाता है. ओवर. बीज बोया जाता है. बीज नपुंसकलिंग शब्द आहे म्हणून बीजम. बोय म्हणजे लावणे. वप्यते. मग वच काय होतं? उ. त्याला संप्रसारण अशी कॉन्सेप्ट आपण पाहिली होती. बीजम उप्यते. बरोबर आहे का? हम्म. हम्म. हो सर. हा, उप्यते. नंतर वर्तमान काळातच आहेत. धन लिया जाता है. तथा है. धनम गृह्यते च. धन घेतल्या जातं. भाई और दामाद के द्वारा भोजन किया जाता है. भाई, भ्रा, भ्रात्रा, दामाद, जामात्रा च भोजनम किया जाता है. मग काय येणार? क्रियते. क्रियते. मग दोन आहेत, असू द्या, दोन असू द्या, तीन असू द्या, डझंट मॅटर. केल्या जातं. 12. झाले. वह. वह. वह दूध दुहता है. तो दुधाचं दोहन करतो. सह दुग्धम दुग्धम. दोग्धी. मला पण चेक दुग्धी. करा ना. येस. दुग्धी. दोग्धी. दोग्धी, धोक्षी, दोहमी. 3 लक्षात ठेवूया आपण. 12. 13. तू भी दूध दुहता है. त्वम. मपी लिहू का? कळेल तुम्हाला. त्वम अपी हो. हो म्हटलं हो काय? त्वम अपी म्हटलं काय? त्वम अपी. तू तू सुद्धा आता हा सेम. 27व्या पाठात आहोत. हा, बरोबर ना. हो. हा. हम्म. समाप्ती. त्वमपि दुग्धम. काय केलं मगाशी? होता. तू आहे ना दुग्धसी येईन आता इथे. धोक्षी. दुग्ध. धोक्षी वेगळा झाला. द्वितीय गणच वेगळा आहे. धोक्षी. हम्म. 14. मैं दूध नहीं दुहता हूँ. अहम हम्म. दुग्धम दम. कर्म. न. हम्म. दुग्धम दुग्धम. न. न न. दोह्मी. दोह न. दोह्मी. दुहून. देन सर न राहिला, न राहिला. अहम दुग्धम न दोह्मी. हम्म. 35. 15. पंचत्रिंशत्तमः वाक्यम असल्यामुळे पंचत्रिंशत्तमम वाक्यम. 35वं वाक्य किंवा 15 35. असे केले का त्यांनी? प हा. चला मी सरळ कुठे चाललंय आपलं? बरोबर आहे सर. तुम्ही 14. नाही नाही सॉरी, 14 अंकच. 15. 15. हा. हम्म. ओके. वह दूध दुहे. आता कशात गेलेत ते? त्याने वह
त्याने. त्याने काय करावं? दूध आज्ञा. दुग्धम. विनंती. हा, धम. विनंतीसाठी लोट लकार. लोट लकारामध्ये काय आहे? दोग्धू किंवा दुग्धात, दोन्ही पण आहे. दोग्धू, दोन दोन रूप आहेत. दोग्धू, दुग्धी, दोहानी, तिन्ही पण लक्षात ठेवा आपण. दोग्धू, दुग्धी, दोहानी. दोग्धू, त्यांनी दूध दुहावं म्हणजे काढावं, त्याचं दोहन करावं. पुढे. तू. तू दूध तू दूध, दुह. हा. त्वम दुग्धम, काय होतं बरं? दुग्धी. धी. दुग्धी. दुग्धी. घाबरू नका, जास्त प्रयोग नाही याचे आहेत, पण माहीत असावं जेव्हा आपण पुढे पुढे जाऊ तेव्हा. मैं ही दूध दुहू, अहम एव. एव म्हणजे मीच, मैं ही आणि दोहानी. उसने दूध दुहा, आता गेले भूतकाळात. उसने, सह, त्याने दुग्धम. दुधाचं दोहन केलं. दुग्धम, अ. लंग अ. लकार. अ. अधोक, अधोक, मा. अधोहम. अधो. बापरे, बघा द्विवच, प्रथम पुरुष मध्यम पुरुष सेम. अधोक, अधोक, अधोहम. अधो. अधोक. हम्म. मैंने दूध दुहा, अहम दुग्धम. दुग्धम अदोहम. अदोहम. मग कुठे कुठे गुण होतो, कुठे कुठे वेगवेगळे नियम लागतात, ते सगळं हम्म, धातू पाठ करायला लागतात काही. हा कंपल्सरी नाही, लक्षात असू द्या. वह दूध दुहेगा, सह, आता गेले ते भविष्य काळात. भविष्य काळात. भविष्यकाळ कुठे गेला? लृट. लृट. बघा, धोक्षती. धोक्षती, दुग्धम धोक्षती, भूतकाळाचा य. धोक्षती. देन तू भी, तेच वाक्य आहे. तू भी, त्वम मपि, तू भी. तू भी दुग्धम, दुग्धम धोक्षसी. यस, धोक्षसी. ओके. हे वरचं आपल्याला सगळं जमायला पाहिजे. दुह धातू बाजूला ठेवला तरी चालेल, पण जे वरचं होतं ते सगळं आपल्याला जमायला पाहिजे. पिता पितरौ पितरः पितरं पितरौ पितॄन् पित्रा पितृभ्यां पितृभिः पित्रे पितृभ्यां पितृभ्यः पितुः पितृभ्यां पितृभ्यः पितुः पित्रोः पितॄणां पितरी पित्रोः पितृषु हे पितः हे पितरौ हे पितरः, हे यायला पाहिजे. पिता, भ्राता, जामाता, हे सगळे एकासारखेच चालतात. हो, दोन तीन शब्द आपले राहिलेत चुकून. श्वसुरः. श्वसुर म्हणजे काय? जावई. सासरं. सासरे. श्वसुरः, सासरे. सासरे. जामाता, जावई, जा. सासरे. आणि गाणम. गाणम म्हणजे हम्म. गाणं. गाणं. आपण गीत म्हटलं, लिहिलं मगाशी, गाणं लिहिलं तरी चालेल. दोन्ही शब्द आहेत, गीत पण आहे, गाणं पण आहे. आणि वचनम, नपुंसकलिंग आहे म्हणून लक्षात ठेवायचे. तिन्ही पण, तिन्ही पण कसे येते? एक पुल्लिंग, एक दोन नपुंसकलिंग. गाणम, वचनम. वचनम म्हणजे काय? शब्द, वाक्य, वचन. अशा प्रकारे आपण सगळं पाहिलेलं आहे.
प्रवेश करूया 28व्या पाठात. एक कॉन्सेप्ट पाहूया आणि थांबूया. छान कॉन्सेप्ट आहे. ओके.